राहील भगव्याची शान. हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती. लाचारांचा दंगा नको. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी. शिवसेनेचा आझाद मैदानात होणार दसरा मेळावा. मेळाव्याचा पहिला टीझर समोर. शिवसेना उबाठा पक्षाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा. मेळाव्यापूर्वीच दादर परिसरात बॅनरबाजी. बॅनरवरती ठाकरे बंधूंचे फोटो झळकल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण. बीडच्या नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा. जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतनं खर्चाला मंजुरी. जिल्हा नियोजन निधीतून कमाल 10% निधी खर्च करण्याची तरतूद. धाराशिव आणि बीडमध्ये शेतकरी पुराच्या संकटात असताना कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. राजकीय नेत्यांच्या आदेशानंतरही नोटिसा आल्यामुळे शेतकरी संतप्त. मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केलेली नाहीत. कुणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला परिसरात आंदोलनादरम्यान लाठीचार्ज. पोलिसांनी 200 जणांवरती केला गुन्हा दाखल तर 39 जणांना घेतलं ताब्यात. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची चाळण तर गिरीश महाजनांकडून रस्ते दुरुस्त करण्याचं तातडीनं आश्वासन. सप्टेंबरमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. चांदीचे दर 1.5 लाखांच्या जवळ तर सोन्याचे दर सुमारे 1,19,000च्या उंबरठ्यावर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. मुंबई रुग्णालयांमध्ये महानगरपालिकेच्या आता रुग्णांना परवडणारी जेनेरिक औषधं उपलब्ध होणार आहेत. यासाठी महापालिकेनं नॅशनल फेडरेशन ऑफ कॉमर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड यांना रुग्णालय परिसरात औषध दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या दुकानांसाठी आवश्यक जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या घरांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झालेली नाही. मात्र 2030 सालापर्यंत परवडणाऱ्या घरांसाठी तब्बल 70,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून मुंबई आणि पुण्यातून 35 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल. सातत्यानं मुंबईतील चौपाट्यांवर वाढणारी गर्दी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेनं जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अग्निशमन दलाअंतर्गत येणाऱ्या जीवरक्षक सेवांचे चौपाट्यांवर व्यवस्थापन करण्यासाठी 3 वर्षांसाठी एका नवीन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून पुढील 2 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. मूर्तीचे अवशेष फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यास बंदी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात हायराईज फटाके, लेझर बीम, पतंग, फुगे सोडणं, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापराला बंदी घातली आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत आणि त्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय परिचर्या परिषदेनं प्रवेशाची अंतिम तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील 2री ते 12वी पर्यंतच्या नवीन विद्यार्थ्यांच्या UDAS प्रणालीमध्ये प्रवेश नोंदीसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मात्र 15 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं मुदतवाढीचे आदेश दिल्यानंतर 29 सप्टेंबरपर्यंत तब्बल 14 दिवसांनी शिक्षण विभागानं ते जाहीर करण्याची वाट का पाहिली असा सवालही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केला आहे. देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारनं आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केलेली आहे. यासाठी डिजिटल प्री ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार असून तो फसवणुकीच्या वेळी तात्काळ किंवा प्री ऑब्झर्व मोडमध्ये अलर्ट जारी करेल.
पुणे विमानतळावरून दिल्लीला उड्डाण घेणारं विमान पुन्हा बोलावण्यात आलंय. उड्डाणासाठी तांत्रिक अडचण असल्याचं कळल्यानंतर विमान पुन्हा बोलावण्यात आलं. रनवेवरून विमान पुन्हा माघारी परतल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर या विमानाचं उड्डाण पार पडलं. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणं आणि कार्यालयामध्ये उपस्थित न राहणं आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनानं राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलाय. अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. बोरिवली पश्चिममध्ये आयोजित प्रवीण दरेकरांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते. या दुर्गापूजेत देवीच्या सजावटीमध्ये ठाकूर दलान म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवीभोवती साकारण्यात आलाय. दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली. आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं. मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिथे या 18 जिल्ह्यात पूर्णतः नव्हे मात्र काहीशा उघडीपाची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रांजाळा गावात संपूर्ण कोबी सडून गेले. लागवड खर्च देखील निघत नसल्यानं या शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले 3 ते 4 दिवस झालेल्या परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसलाय. प्राथमिक सर्वेक्षणात 91 गावांमधील 470.40 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून यामुळे 876 शेतकरी बाधित झाले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सरसकट तर पंचनामे होतीलच मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. बीड तालुक्यातील मराठा बांधवांकडून पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत किटचं वाटप करण्यात आलं. पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अतिवृष्टी झालेल्या माण तालुक्यातील शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. सिल्लोड तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 7 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मान्सून विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवस संततधार पाऊस कोसळला. शेती पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत आणि अशाही स्थितीमध्ये जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीमध्ये नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे. शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असून उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालाय. आतापर्यंत